सगळ्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला वेगळा साथ चढला आहे. आपल्या जे ज्ञानदानाची परत आईच्या उपकारांची आपण परत फेड करू शकत नाही. जसं आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो, आपल्या आई वडिलांचे काहीतरी देणं लागतो, तसे आपण आपल्या शिक्षक वृंदांचेही काहीतरी देणं लागतो आणि त्याची आपण खरंच परत फेड कधीच करू शकत नाही, करूच शकत नाही. टाळ्या वाजवणार आहे, टाळ्या वाजवा. सर या परिचय मुलांकडून सुरुवात. माझं नाव विठ्ठल अशोक जयकर. इतर राव तरी काय बिघडते. माझं नाव विठ्ठल अशोक जयकर. मी तर 5वी ते 10वी पर्यंत शिकलो. मी आता नाशिकमध्ये काम करतो MIDC मध्ये. मी जब्या कुठे पाटील 5वी ते 10वी शिकलो. शेती शेती मी अनिल संजय पाटील, राहणार दहेगाव तालुका यावल जिल्हा जळगाव. मी 5वी ते 10वी आदर्श विद्यालय दहेगाव या शाळेमध्ये शिकलो. माझा व्यवसाय आता सध्या मी शेती करतोय. त्याच्या अगोदर मी जॉबला होतो. जॉब म्हणजे 2000 आपलं 19 मध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर जॉब म्हणजे सुटला माझा. त्याच्यामुळे मी सध्या शेती करतोय. माझे नाव चेतन राजेंद्र पाटील. मी 5वी ते 10वी इथे शिकलो. त्याच्यानंतर मी HM डिप्लोमा केला होता जळगावला. आता सध्या पुण्याला कामाला आहे. फूड प्रोडक्शनमध्ये आपण स्नॅक्स प्रोसेस आपण जे पाऊच वगैरे खातो ना ते बनवतो. त्याच्यात प्रोडक्शन ऑफिसर आहे. उठा पटपट उठे बडापट उठे. माझं नाव राहुल पंढरनाथ पाटील. 5वी ते 10वी ते आदर्श विद्यालय नंतर 12वी ते ग्रॅज्युएशन यावलमध्ये केलेलं आहे. आता मी शेती व ट्रॅक्टर व्यवसाय. इकडे लक्ष द्या. 5वी ते 10वी शिकलो. मी आता शेती करतो. चालू राहू दे.
नाव राहुल लीलाधर पाटील. 5वीपर्यंत इथं होतं, बाकी दुसऱ्याला तिथं झालं. आणि आता शिक्षण झाल्यानंतर जॉब केला, जॉब काही झाला नाही. आता दुकान टाकलं आहे ना, टूर्स अँड ट्रॅव्हल बिझनेस आहे माझा. टूर अँड ट्रॅव्हल. कोण आहे? माझा विकास एकनाथ नायकर, मी फार्मिंग करतो. माझं शिक्षण BA झालेलं आहे आणि BSc पण झालेलं आहे. मित्रांनो, मी आता सध्या गाण्याचे करिअरकडे वळतोय यूट्यूबमध्ये. आणि आपलं सध्या खानदेशमध्ये ट्रेन करणारा सॉन्ग दरार आहे. त्याच्यानंतर आई मला गडावर यायचं, हे देखील सॉन्ग आपलं 30 लाख लोकांनी बघितलेलं आहे, म्हणजे 3 मिलियन गेलेलं आहे. आणि आता लवकरच आपलं एक गाणं येतं आहे की दिलवाला डायव्हर. प्रत्येक डायव्हरवर आजपर्यंत असं गाणं आलेलं नाही आहे आणि तो प्रोजेक्टवर काम चालू आहे. 2 वर्ष झालेले, पण अजून आपण तेच काम करतोय. थँक्यू. नेक्स्ट. अरे तुम्ही या ना. कुठे? अरे एक मुलगा एक मुलगी या ना. मी आनंद भगवान पाटील. 5वी ते 10वी तिथलं शिक्षण झालं आहे. माझा दूध व्यवसाय आहे आणि स्वतःची गाडी पण आहे. या रे लवकर या ना. माझं नाव तेजस जीवन चौधरी. माझं शिक्षण इथं झालं आहे 5वी ते 10वी. मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आणि सध्या बोईसर MIDCला QC ऑफिसर म्हणून जॉब करतो आहे. कल्पेश भी आहे, कल्पेश भी आहे. तो आपला खालचा सगळे झाडे. हां हां. कशामुळे म्हणजे काय? सगळं भरायला म्हणजे ग्रुपले सगळं त्याच्याकडून. चाले बडे. माझं नाव आहे शेख इम्रान शेख हमीद. मी आधी घेतलेला आहे आणि जे मित्रमंडळी माझी आहे त्याला सगळ्याला माहीत आहे की मी आधी शाळेमध्ये शिकलो आहे. नाही आमले नाही. म्हणजे असू यायला पाहिजे त्याच्यात मी थोडंसं तुम्हाला सांगेन. माझं काम जे आहे, माझी आधी मोबाईल शॉप आहे, रॉयल मोबाईल शॉप. मी मोबाईलचं काम करतो. यार लवकर लवकर. या ना रे, या ना. एक एक या ना तुम्ही. या लवकर. नमस्कार, मी घनश्याम ज्ञानेश्वर पवार, राहायला दानवडला आहे. मी एका खाजगी कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करतो. सोबत माझा टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, म्युच्युअल फंड आणि पर्सनल फायनान्सचा स्वतःचा व्यवसाय. सर्वांना नमस्कार. माझं नाव अजय बाळूवाडाक मोल. मी 5वी ते 10वी आदर्श विद्यालय दहीगाव या शाळेमध्ये शिकलो आणि आता सध्या मी आपला दहीगाव नगरीचा सरपंच आहे. माझं नाव उद्धव रवींद्र जावडे. मी इथं 5वी ते 10वी शिक्षण केलं आणि या इथूनच मला शिकायला खूप काही भेटलं. कारण मी आज ज्या लेवलला काम करतो त्या शाळेतूनच गेलो आहे. मी नाशिकमध्ये काम करतो, आमची ACC कंपनी, तिथून मी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. काय असतं रे रे. माझं नाव लोकेश धनराज महाजन. मी 5वी ते 10वी या शाळेत शिकलेलो आहे आणि मी आता एक बोईसर MIDCमध्ये काम करतो, फार्मा कंपनीमध्ये ॲज अ सिनियर QC एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो. बोईसर MIDC. माझं नाव खेमचंद किशोर बळे. माझं इथं 5वी ते 7वी शिक्षण झालेलं. त्याच्यानंतर मी बाहेर गेलो होतो,
पण आपला परिचय सर्वांचा अगोदरपासून चांगला आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला बोलवलं, धन्यवाद. त्याच्यानंतर मी माझं 10वी नंतर मी इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आणि आता सध्या मी एका IT कंपनीमध्ये काम करतो. माझं नाव केतन कडुलवार. मी ते मामांकडे होतो. ते 8वी 9वी 10वी 3 वर्ष शिकलो मी. नंतर पुढे MBA फायनान्स केलं जळगावमध्ये. नंतर सोलर व्यवसाय करतो निरीला. स्ट्रक्चरल पाईप वगैरे सोलरसाठी बनवणार. मुलींनी परिचय देत असताना तुमचे मिस्टर काय करतात ते पण सांग. माझं नाव रेश्मा पंडित महाजन. मी 5वी ते 10वी इथे शिकलेले आहे. माझं नाव रेश्मा पंडित महाजन. माझे शिक्षण 5वी ते 10वी इथंच झालेलं आहे आणि मी माझं शिक्षण कम्प्युटर इंजिनियर आहे आणि मिनोडस कम्प्युटिंगमध्ये ॲज अ इन्फ्रा डेव्हॉप्स म्हणून काम करते आणि माझे मिस्टर मेकॅनिकल इंजिनियर आहे, ते टेक महिंद्रामध्ये. माझं नाव रोहिणी प्रमोद पाटील. मी 5वी ते 10वी इथंच शिकले. माझं शिक्षण BSc केमिस्ट्री. जळगावला राहते. माझे मिस्टर महाराष्ट्र पोलीस. माझं नाव भारती शरद पाटील. मी इथे 8वी ते 10वी शिकले. माझे मिस्टरांचं नाव जितेंद्र पाटील आहे. त्यांचा व्यवसाय आहे आणि त्यांनाही मदत. आता मी काशाला लहान बांधतो. गावाचं नाव माझं नाव पूजा राजेंद्र पाटील. मला BSc केमिस्ट्री झालेलं आहे आणि माझे मिस्टर फार्मा कंपनीमध्ये त्यांचे मिस्टर झाले. मुंबईला राहते. माझं नाव प्रतीक्षा पंढरनाथ मगरे. मी 5वी ते 10वी या शाळेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. मी आता हल्ली अंबरनाथ येथे माझे मिस्टर मुंबई बॉम्बे हायकोर्टचे असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून आहेत. माझं नाव सोनी विक्रम महाजन. मी 5वी 10वी इथेच केली. यावल कॉलेजला BSc केली. आता कल्याणला आहे. माझे मिस्टर मुंबई पोलीस आहेत. शांताराम पाटील. माझं शिक्षण BSc B.Ed झालेलं आहे. मी आता सध्या जळगावला आहे. माझे मिस्टर जैन इरिगेशनमध्ये इंजिनियर म्हणून आहे. पाटील आहे. मी 5वी 10वी इथं शिकलेली आहे. माझं MA इकोनॉमिक्स झालेलं आहे. माझे मिस्टर PSR आहे. नमस्कार. सूर्यकाई हिम्मत पाटील. राहणार निंबोरा, तालुका भडगाव. माझे मिस्टर अरबी भरती म्हणून भरती करतात. भडगाव तालुका. माहेर आहे गावात. मी राहायला बोलवाड्याला आहे. माझ्या मिस्टरांचं शेती करतो. मनीषा मॅडम. माझं नाव सुनीता दिनकर खांदाडे. माझ्या मिस्टरांचं नाव समाधान रावते. मी इथं मामा 10वीपर्यंत 5वी ते 10वी. आमचं शेती आहे. मी बिझनेस करतो. माझं गाव नवारा पाटील गाव. दीपाली संभाजी पाटील. मिस्टरांचं नाव दीपक पाटील आणि मला जालन्याला दिलेलं आहे. आम्ही दोघं बिझनेस करतो. किराणा शॉप आहे. हो जालन्याला. माझं नाव सुवर्णा पांडुरंग पाटील आहे. माझ्या मिस्टरांचं नाव प्रशांत रदाळ आहे. मी आता पुण्याला राहते. मी स्वतः स्टिचिंग करते. माझे नाव गायत्री राजेंद्र निकम. मी 5वी ते 10वी ह्या शाळेत शिकलेली आहे. आदर्श विद्यालय दहीगाव इथे.
मला मीराचे पळस खेळायला दिलेले आहेत. माझे मिस्टर आणि मी आता हल्ली भुसावळला ललवानी फार्म हाऊस इथे मॅनेजर आहे. स्वाईप पण आहे आणि टेलर पण आहे. मी मनीषा ज्ञानेश्वर महाजन, म्हणजे मी इथे शिकलेली सगळ्यांना माहिती आहे. VD8 झालेला आहे आणि मला पौरला दिलेलं आहे. पौर पाळ दिला आणि माझे मिस्टर बुलढाणा अर्बन बँकमध्ये कामाला परिचय देण्यात यावाला. माझं नाव यशवंत अर्जुन गोडसे. मी इथं 5वी ते 7वी पर्यंत शिकला. त्याच्यानंतर जळगावला इथं राहिल्यानंतर आता आळंदीला राहिला आहे आणि आपल्यावर शाळेचे एवढे उपकार आहेत. सर लोकांचे आपल्यावर सर्वात जास्त उपकार आहे का त्यांनी प्रत्येकाला इथं मार्ग दाखवला. आता मार्गाच्या जीवावर कोणी कुठं सटल झालं. तसं म्हणायला गेलं तर आमची बॅच सर एवढं महत्त्वाची आहे की आमच्या बॅचमधले प्रत्येक क्षेत्रात आमच्या बॅचमधले मुलं आहेत. राजकारणाचं तुम्हाला माहिती आहे. आता राजकारणाचं आपल्या गावाचं नेतृत्व आमच्या बॅचकडे सरपंच सर्व म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये आमच्या बॅचचे मुलं आहेत. तर सर्वांना एकच विनंती आहे की आपल्या जीवनात पुढे चालत असताना संगत खूप महत्त्वाची असते. संगतीवर कारण माझ्या जीवनात काय झालं की सर्वांना 2-3 जणांना चांगला माहिती आहे. त्यातून निघायला मला आता 2 वर्ष लागले. त्यातून बाहेर निघाला. संगत खूप महत्त्वाची. संगत करत असताना आपल्यापेक्षा वयान कमी असलं तरी चालतो. माणूस हुशार ज्ञानाने मोठा पाहिजे अशा माणसासोबत संगत करायची. वयान लहान असलं तरी चालतो पण तो आता तुम्ही नेत्याच्या कार्यकर्ते बनण्यापेक्षा नेते बनत होता हे सर्वात सोपं सांगतो. कारण कसं आहे आताच्या काळामध्ये कोणी कोणाचं नसतं. सगळा भाऊ साथ देत नाही. पण अशा कालांतरामध्ये आपण असा निर्णय घेतला पाहिजे की तो निर्णय आपल्या आई वडिलांना सर्वांना काय आम्ही त्यात फसलो तुम्ही कोणी फसू नका. आपला अजून काही झालं नाही अजून बरे. आपली बॅच खूप कमी वयात गेट टुगेदर करते. एवढे कमी वयात गेट टुगेदर करत नाही. कारण गेट टुगेदर म्हणजे 25 वर्ष झाले 30 वर्ष झाले तेव्हाच गेट टुगेदर करतात. पण आता कसं आमच्या कार्यक्रमाची मेन कलाकार म्हणजे रोहिणी पाटील. रोहिणीला कार्यक्रम घडून आणला. आमचे खेमचंद भाऊ बडे या दोघांनी कार्यक्रमाची रूपरेषा चांगली दिसली. त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घडला आणि हा कार्यक्रम आनंदात पार पडतोय. सर्वजणांनी सहकार्य केलं. आता खूप लांबून लोकांना कोणी नाशिकहून आलं, कोणी मुंबईहून आलं, कोणी गुजरातहून आलं. सर्व लांबून आले. काही गावातून आले नाही असं केलं. पण सर्व आले. सर्वांचे त्यांनी एकदा दंडवत करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे चेअरमन आबासू सुरेश देवराम पाटील यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पाटील यांना कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आधी आपण देवाला वंदन करतो. तसंच आपण अध्यक्षांना विनंती करतो की आपण सरस्वती पूजन करावे. या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवी सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती
आमची मैत्रीण सोनी शारदा दिलीप पाटील तिचं दुःखद असं निधन झालं होतं. त्यानंतर भरत गोपाळ महाजन ज्याचं सुद्धा अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं होतं. त्यांना आपण 2 मिनटं हा नारखेडे सर ज्यांना आपण जे 2 मिनटं सर्व गुरुवार सर्वांनी 2 मिनटं शांततेत. शांती शांती शांती. अजय याची बोल अजय नंतर आपल्या शाळेचे शशीभाऊ यांचा सत्कार यशवंत बोरसे यांनी करावा. या शशी कॅमेरा दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे, हॉटचा शॉट नको रे, थोडा कश मार ले, सावकाश मार रे, हल्की हल्की किक बसू दे, सारे गम छोड़ दे, एकदम मोड़ ले, स्मोक में ही होप है प्यारे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. जिंदगी जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. साला ही गँगच वेगळी आहे. कट्टा गँग सगळ्यांशी आपली ओळख. हा अश्क्या हा कोणाचाच नव्हता तरी गँगचा. हे उम्या आणि श्री हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्यासारखं. कुठेही गेले ना तरी एकच आहे. आता राहिले सॉरी आणि निखिल. त्यांना तिघांनी मला एक स्पेशल ओळख करून दिली. सॉरी सॉरी म्हणत म्हणत या जगी हा आला रे, बात में है कंफ्यूजन गड़बड़ घोटाला रे, 10 का 20 करने में शातिर ये साला रे, झोल झोल करुणी तरी खण खण गोपाला रे. अरे यारी में सॉरी आए तो गलत है, पर अपने सॉरी की तो बात अलग है. ये ढोलर कमीना सोचता कभी ना, यारी में ही झोल छुपा हूँ, झोल में ही यारी छुपी है. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. काय तो बघा जीवनाचा एक असा अनुभव सांगा खूप मैत्रिणी घडलेला असला किंवा काय असला. सांगितलं की हा ब्लॉगिंग मुवमेंट टाकी दिन सगळ्यांनी स्टोरेज फुल होते ना सगळ्यांचा फुल HD तो बोलतोय
राहू दे रे, सगळ्यांचं यायला पाहिजे तरच आवडीन तो व्हिडिओ सगळ्यांना. नुसतं तेच राहील बोरिंग वाटतं मग जाताना लग्न आपण सर्व सोबत जायचं. एकदा आम्ही गाड्या घेऊन गेलो होतो तिकडनं पण गाडी घेऊन आलो होतो आणि त्यावेळेस एके माझ्या सरांनी आम्हाला बघितलं आणि त्याच गाड्यांनी सर्वांना मारलं होतं. खूप वाढत होतो त्या गाड्या होत्या खराबच होत्या. काडी महत्वाची आहे, काडी महत्वाची झाली. प्रत्येक दिवाळीला गावात दिसत असतं पण आपल्याला काही काही नाही निघो आहे काय पण गावात दिसले तरी सांगत नाही. आता काही ना टाइम नसेल पण एवढं पण कोणी बिझी नसतं. कारण आपण सर्वसाधारणच आहे. काय उपकार करा सर्वांवर. मित्र दिसले की भेटत जा. अजय ना फोन नाही उचलला तर ते गोष्ट वेगळी आहे. काय का रे सरांचा कधीच मार नाही खाल्ला. फक्त एकच दावा खाल्ला तो पण फक्त लोकेश मुळे संध्याकाळी क्रिकेट खेळायला जायचो. त्याच्या वडिलांनी त्याला सांगून दिलं सोनू सरांना. सोनू सरांनी दोघं एकत्र गेले 6वी मध्ये सर्वांना एक वेळा मारत होता. त्यावेळेस फक्त एकदा फक्त सोनू सरांचा मार झालेला होता आणि बाकी तर सर्व भेटत जातात. आम्ही तेजस अजय बडे आम्ही दरवर्षी दिवाळीला 7 दिवस सोबत असतो. बाकी तर काही दिसतात बोलतात काही बोलतात नाही. ते सगळं सांगितलं किरण कोडी एकदम नमुना तू नमुना. बाकी आमचा सगळा चांगला कॉन्टॅक्ट आहे. अजय बडे तेजस पाटील जरा ग्रुप होत नव्हता पण मला लहानपणापासून आम्ही खूप खेळलो होतो पाटील आणि तेजस तर माझं बेंच पाठवलं होते. माझे तर चांगलाच सपोर्ट आहे माझ्या आयुष्यामधला आपल्या घरामधला एक प्रसंग असा आहे की माझी काही चूक नसताना मी सोनवणे सरांच्या हातून भरपूर मार्ग काय झालं माहितीये का, आम्ही पूर्ण व्हॉलीबॉल खेळायचो, ग्राउंडवर जायचो. मग काय व्हायचं, सोनवणे सर त्रास द्यायचे आम्हाला ग्राउंडवर कुठता सगळ्यात जास्त अशा गोष्टी झाल्या. मग आम्हाला असं ठरवलं की सोनवणे सर वर्गावर आल्यानंतर सर वर्गात गेल्यानंतर सर्वांच्या नंतर आपण जाऊ. मग सर्वांच्या नंतर आम्ही गेले. मनोरंजन करा आपलं, नंतर भेटू आपण. एक जण यापूर्वी कुठल्याही वर्गात जायला लागले. 1 नंबरला मी होता. गोपालने एका बँचवर सुरुवातीच्या बसलेला. सरांनी मला मुक्का मारला. मी डायरेक्ट बँकेत जाऊन त्याच्यानंतर विषय झाला गोपाळचा. आता गोपाळचा त्यावेळेस चांगला धंदा झाला होता. गोपाळने मुक्का मारला. गोपाळ बँकेत जाईल. सगळ्याने जर मुक्के मारलाय ते बँकेत हा भाऊ म्हणतो एक असं हा भाऊ एका सरांना मारताच
आपण सर्वजण आले आहे कार्यक्रम आपला आनंदात पार पडला. दरवर्षी काही निर्णय दरवर्षी एवढं काही जमणार नाही आले आहे की नाही. आपल्या किरण भाऊ आपल्या गावात आता काही ग्रुपवर बोलण्यामध्ये गावात ना लोकांचं सहकार्य करायला पाहिजे ना. कार्यक्रमाला बरे पुण्यामध्ये नियोजन करायला नियोजन करायला ते सरपंच गावात पैसा आपल्याला मदत करायला सर्व आता हा विचारायचा बागायचा शेतकरी आहे. शुभम 2 शब्द. कोणाला माहिती की नाही माहिती ठाकरे सर काय करायचे शिकवलं झालं की सर काय करायचे आम्हाला रे 2 मिनिटं सरांचं शिकवणं झालं म्हणजे सर काय करायचे प्रश्न उत्तर घ्यायचे. मग सरांनी विचारलं की शकून का असं सरांनी विचारलं शकून का असेल प्रश्न महत्वाचा उत्तर मग सुनीला जवळ आमच्या तोंडाकडे पाहत होता. सुनील झोपलेला मग सुनीलने झोपलं सुनीलने उठवलं सुनील माझ्याकडे पाहायला लागला. शकून का असं होईल तुम्हाला म्हणतो म्हटलं शकून बोलली नसली सुनील उठला सर मला शकून बोलली नसली. चालते तू कंटिन्यू. असे भरपूर प्रश्न आहेत असे भरपूर प्रसंग जे आठवणीतले भरपूर विषय आहेत. खरंच आपण आज जमले एकमेकांना वेळ दिला. आता जेवणाचा कार्यक्रम आपली जाणार आहे तोपर्यंत एक चेतन आला होता आपला वर्गात कोणाला आठवतो एका आवडते गाणं सुखनाथ बाबा वर्डी सागर बोलतोय सागर. अरे आवाज येत नाही जोरात बोल. अरे ऐका ना बोल चॉकलेट अरे मिले आईस्क्रीम ठेवली त्यांच्या
घाम येत ना ते आपल्याला. आता कुठे ते नेक्स्ट कोण आहे? थांबा बाई. याशेच्या हिंदोळ्यावर मन रे वेडे झुलते, मन तरंग मौन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते, मन उन्हाळ वाऱ्याचे तुझ पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते, हिरण मराठी फिल्म इंडस्ट्री मराठी हा घेतो. 2 पिक्चरात काम केलंय मी मराठी, 2 सोबत काम केलंय मी पण सचिन मराठी. एकच खोल सगळे काय. हा तू पाय बरं जेवताना व्हिडिओज करतो ना. मी आता सध्या इथंच उभा आहे. जॉब मी ॲमेझॉन कंपनीत आहे.
आओ टाइमपास नसतो अरे हे ते कापून पैसे व्हिडिओज करतोय ना दामना पहिना रे काले बसणार रे काले बसणार आउट आउट आहे खाली बस सगळ्यांचा येतोय अरे बस अरे मिक्स क्या ना एवढा टाइम नाही भैया बस बस ना तू नाही मुलं बी पळा ना मग सगळे एकत्र खेळा हा मुलं पळतील पडणं पडणं लवकर ते उभे सगळे
कंटिन्यू ठेवा ना रे तुम्ही टाइमपास. काय करताय रे टाइमपास रे. मोबाईल घेते करताय रे. चाल स्टार्ट. नवे नवे गीत हे मनाचे धडकन नवी छेडूया. काय सगळं नवे नवे गीत हे मनाचे धडकन नवी छेडूया. जिंदगीला नव्याने देऊ चेहरा हा स्वप्नातला. कभी हो मन मानिया थोडीशी बदमाशी. आवडे आवडे. थोड़ी बदमाशी तेरी मेरी यारियां. पै 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 पै. नवे नवे एहसास मनाला कोणी कसे प्रेमात असावे. हो तुझ्या माझ्या मदहोश क्षणांनी जग सारे विसरून जगावे. हलके हलके श्वासात भरते ही नशा. प्यारी सी आंखों में हो जाओ गुमशुदा. कभी हो मदहोशिया थोड़ी सी हैरानिया तेरी मेरी यारियां. थोड़ी सी शैतानिया थोड़ी सी रुसवाइयां तेरी मेरी यारियां. पै जोरात. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन. पाटील आणते गुल्लक में बड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी विक्यानं पाटील राहिलाय. जीने की उम्र थी दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे. वो दिन भी क्या 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 दिन थे.
विकास बिगड़े हुए इंसान थे शैतान की संतान थे लेकिन ब्रदर जो भी कहो वो यार ही तो जानते कॉलेज की कुड़ी से करने आके चार के दिन थे आए जिंदगी में पहले पहले प्यार के दिन थे वो दिन भी क्या दिन थे नाही रे बापा काय म्हणायला लावताय